कडे गेलं याच्या जाळ्यामध्ये गुरुजी मासेच आहे ना मोठे मोठे. ते काय म्हणतात लहान माशेली चिंगळ्या, काय म्हणतात चिंगळ्या. क्या करू यार, म्हणला खेती करने को गया तो लांगा लुंगा, मच्छी पकडने को गया तो झांगा झिंगा. आमच्यासारखा महाराज बैठला. मला जोगदंड महाराज कोळी साहेबाच्यात कीर्तन केला जो वास्तुशांती. मी हो, कुठून आलात? म्हणलं केस तालुक्यातून. मग किती दक्षिणा दिली? म्हटलं बाहेर 21,000 घेते, पण कोळी साहेब घरचेत म्हणून त्यांनी 11,000च भरले पाकिट. काय म्हणता? चांगला धंदा राव म्हणला, 2 तासाला 11,000. म्हणला आता महाराजच बनतो. म्हणला आता महाराज व्हायचं एवढं सोपं आहे का माऊली? नाही, बसतो मी पकवाजावर लगेच वाजवतो माऊली सारखा पकवाज. नाही आता माईकवर जातो अशोक महाराजांसारखी चाल म्हणतो, दीपक महाराजांसारखी गोड चाल करतो. एवढं सोपं आहे का? ज्याची त्याला दिलेले भगवंतानं कौशल्य. हा, म्हणलं आता महाराजच म्हणतो. म्हणलं काय करावं लागतंय? म्हणलं काय नाही, धोतर घालावं लागतंय, नेहरू शर्ट फेटा बांधावं लागतंय. ते झालं, थोडी तपश्चर्या करावं लागते म्हणलं. मग त्यानं भगवी लुंगी घातली गुरुजी आणि गावाच्या कडेला शेतात टेकडावर जाऊन थोडं तपश्चर्या करायला बसलं. ऐकताय ना, इकडे लक्ष द्या. तपश्चर्या करायला बसला, महाराज व्हायचे. नेमकी त्या दिवशी त्या गावात त्याच्यात चोरी झाली माऊली, चोरी झाली. आणि असं गाव लुटलं का नाही योगाकडे त्या दिवशी चोराने अख्खं गाव लुटलं, जवळजवळ 50% गाव लुटलं. मग अख्खं गाव जागं झालं. बोलू नका, बोलू नका ओ ताई, बोलू नका. मग गाव चोराला सापडायला मागे लागलं. अख्खं गाव गावाच्या बाहेर पडलं. आले शिवारात टेकडावर, तर ही तपश्चर्या करीत होतं. कोण? ही महाराज होण्यासाठी बसलेलं, महाराज होण्यासाठी बसलेलं. बघितल्या, बोल नका, विक्षेप करू नका मध्ये. बघितल्या बरोबर ह्यांनी बघितलं. म्हणले दिवसभर चोऱ्या करतोच आणि रात्री इथून म्हणले तपश्चर्या करतो. होय, महाराज जी उलटा टांगला का नाही, जी मोकळा केला का नाही. म्हणला क्या करू यार, खेती करने को गया तो लांगा लुंगा, मच्छी पकड़ने को गया तो झांगा झिंगा, और महाराज बन गया तो उल्टा टांगा. विठाला 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 विठाला. मी का सांगितलं? धंदा बदलला म्हणजे प्रारब्ध बदलत नसतं महाराज. अर्थात तुमच्या प्रारब्धात सुद्धा ते पाहिजे महाराज. साधू संतांची कृपा पाहिजे, तुमचे प्रयत्न तर निश्चित पाहिजे, प्रत्येकाचे सायास कष्ट जिद्द चिकाटी मेहनत हे पाहिजे. परंतु त्याला प्रारब्धाची जोड आणि त्याला साधू संतांच्या कृपेची जोड पाहिजे महाराज. आमच्या कोळी साहेबांच्या या परिवाराच्या पाठीशी त्यांचे प्रयत्न आणि महंत रामकृष्ण महाराज वरपगावकरांची कृपा, नागनाथ बाबासारख्या महान साधूंची कृपा आहे. म्हणून आज ही सर्व ऐश्वर्याची भरभराटे महाराज. विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संसारामध्ये धन कमा, परंतु कसं कमा? जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. कोणाचा गृहस्थ आश्रम धन्यतेस पात्र ठरतो ऐका. 4 आश्रम आहेत, ब्रह्मचर्य, वानप्रस्थ, संन्यास आणि गृहस्थ. 4 आश्रमापैकी धन्यता फक्त गृहस्थ आश्रमाला दिलेली महाराज, फक्त गृहस्थ आश्रमाला. सानंदम सदनम सुताश्य सुदिह कांता मृदुभाषिनी, सन्मित्र सुदनम सोयशिती रथ अज्ञापरा सेवका, आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहम, साधो संगम उपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रमाः. ज्या घरामध्ये शुद्ध सात्विक शाकाहार सेवन केला जातो, आपला आहार काय? शाकाहार आहे. जो ओठाने पाणी पितो, ओठाने पाणी पितो त्याने शाकाहार सेवन करावा, आणि जो जिभेने पाणी पितो त्याने मांसाहार करावा. जिभेने कोण पाणी पितो? कुत्रा. ओठाने मानव. म्हणून आपला आहार शाकाहार असला पाहिजे. काय खावा अगोदर आपल्याला कळलं पाहिजे. तसा विचार तसा आचार जीवनामध्ये प्राप्त होत असतो. म्हणून युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. म्हणून सानंदम सदनम, त्याचं घर आनंदी, सुताश्य सुदियक, ज्याच्या जीवनामध्ये मुलगा चांगला आहे, पुत्र चांगला आहे. आमच्या वसुदेवराव कोळी साहेबांच्या जीवनामध्ये असे सोन्यासारखे महाराज पुत्र आहेत महाराज. ज्याच्या जीवनामध्ये संपत्तीपेक्षा संतती ज्याची चांगली ना, संपत्ती कमवण्यापेक्षा संतती कमवा. संतती कमवा म्हणजे त्यांना संस्कार योग्य लावा महाराज. आम्ही संपत्तीच्या मागे लागलो आणि एवढे मागे लागलो, ते संपत्ती कमवत असताना आम्हाला संततीला वेळ द्यायला वेळच नाही, त्यांच्यावर योग्य संस्कार करायला वेळच नाही. आमच्या कोळी साहेबांचे 3ही सुपुत्र, गणेशराव असतील, बळीरामजी असतील, संभाजी सर असतील, हे 3ही सुपुत्र म्हणजे महाराज एका एकाचं वर्णन करायला आता मला सर्व
त्यांची हिस्ट्री माहिती, त्या घराण्याबद्दल काय बोलायचं हे मला माहिती, म्हणून त्यांनी माझं कीर्तन ठेवले. इथे ढोक महाराज बी आणले तरी कोळी परिवाराविषयी ते बोलू शकणार नाहीत. ज्याला माहिती त्याला उभं केलं पाहिजे. मला सर्व माहिती. कोळी साहेबांचं माझं जीवन म्हणजे 20 वर्षापासून अत्यंत जवळचा निकटचा संबंध या परिवाराचा. आणि कोळी साहेबांच्या माझ्या आयुष्यावरती खूप उपकार आहेत, खूप उपकार आहेत. शांतीब्रह्म संत एकनाथ शांतीधाम मी संस्थान काढले केस तालुक्यामध्ये साळेगावला. 1 एकर जागा घेऊन तिथं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं मंदिर बांधतोय मी. पैठण नंतर मराठवाड्यात नाथांचं मंदिर कुठे होत असेल तर केस तालुक्यामध्ये साळेगावला. आणि तसल्या टेकडाला आमच्या कोळी साहेबांनी मला बोर घेऊन दिला. आणि एवढं पाणी लागलं, एवढं पाणी लागलं, त्यांच्या मनावर पॉईंट. हे त्यांच्याकडे यश आहे, योग्यता आहे. भगवंताने प्रत्येकाला दिलेली काय एक कला आहे महाराज. म्हणून कोळी साहेबांचे माझ्या जीवनावरती खूप उपकार आहेत. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये संतती चांगली महाराज. सानंदम सदनम सुताश्य सुदय कांता मृदू भाषिणी. पत्नी मृदू बोलणारी पाहिजे, त्याचं घर आनंदी. आमची पत्नी लय विचित्र अवघडे काय कायचं महाराज. बघती कवाडाकडं चलती भितडाकडं. हा मेळ लागायचा आपल्या संसाराचा महाराज. ज्याच्या जीवनामध्ये पत्नी चांगली मिळाली तो भाग्यवान आहे महाराज. नाहीतर पत्नी जर 68 मिळाली, कर्कशा संगती दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजते. कर्कशा संगती दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजते. पत्नी चांगली मिळायला भाग्य लागतं महाराज. आणि पत्नीला सुद्धा पती चांगला मिळायला भाग्य लागतं. कोणालाही नाही मिळत महाराज. योग्य जोडी लागणं ही पुण्य असतं, साधू संतांची कृपा असते महाराज. नाहीतर लय अवघडे अलीकडे सध्याच्या काळात पोरी चांगल्या नाही मिळालेस, अवघडे. तुम्ही भाग्यवान आहेत. एका मुलाचं नीट व्हायना, पण कोळी साहेबांच्या आज 3 मुलाचा संसार, सर्व सुना चांगल्या आहेत. आता अवघड आहे. त्याचं कारण हे आमचे कोळी साहेब आणि आमच्या आईसाहेब त्यांच्या पत्नी हे महाराज प्रत्यक्षात म्हणजे भगवान विष्णू आणि लक्ष्मी आईसाहेब हीच योग्यता महाराज. लक्ष्मी कुठे वास करत नाही, कोणत्याही घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही महाराज. ते म्हणतात ना, घोबडावर बसून आलेली लक्ष्मी राहत नसते. लक्ष्मी घोबडावर बसून आलेली लक्ष्मी राहत नसते. पाठीमागच्या दरवाजा वाटेची येते रात्रीच्या 12च्या पुढून, ती लक्ष्मी नसते. तो ब्लॅक मनी, तो काळा पैसा असतो, तो पैसा असतो, लक्ष्मी नसते. आणि भर दुपारा वाजत गाजत येते घरात, ती लक्ष्मी असते. आणि वाजत गाजत लक्ष्मीचा प्रवेश आमच्या कोळी परिवाराच्या घरात झालाय महाराज. ती लक्ष्मी असते. घोबडावर बसून येते रात्रीच्या 12च्या पुढून, पाठीमागच्या दरवाजावरती तो पैसा असतो महाराज, लक्ष्मी असते. आणि गरुडावर बसून येते, आणि ती बी एकटी येत नाही, स्वतःच्या मालकाबरोबर, भगवान नारायणाबरोबर, भगवान विष्णू बरोबर येते, ती लक्ष्मी असते. विठाला 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 विठाला. नाही तर पैसा लय अवघड. ढोक बाबा सांगत असतात, पैसा पैसा तेरे 3 नाम, परशा परशु परशुराम. पैसा एवढा वाईट आहे. पैशामुळे आज किंमत आहे जगामध्ये प्रत्येकाला. पैसा नसेल तर तुम्हाला कोणी विचारेल का? कोणी विचारणार नाही महाराज. पैसा नसला की परशा चल ऊस तोडायला, पैसा नसला की परशा ऊस तोडायला. परशा भिकारी म्हणून परशा चल ऊस तोडायला. तोच परशा थोडा बरा झाला, परशु चल पुण्याला फिरायला. तोच परशु पुन्हा अजून सुधारला, परशुराम पाटील या जेवायला वास्तुशांती घरी. परशा परशु परशुराम. परशा ऊस तोडायला, परशु पुण्याला फिरायला, आणि परशुराम पाटील या जेवायला. कशाचा परिणाम आहे? पैशाचा परिणाम आहे महाराज. पैसा नसेल तर कोणी विचारत नाही, परंतु तो पैसा कमवला पाहिजे महाराज म्हणतात. पण कसा कमवला पाहिजे? जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहार. उदास विचारी विचकरी, उदास विचारी विचकरी, उदास विचारी विचकरी.
जोडून या धन, धन जोडलं पाहिजे, पण कसं जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहार करून उत्तम धंदा करून पैसा मिळवला पाहिजे महाराज. आणि मग असं जर धन कमवलं तर शास्त्रकार सांगतात त्याचं घर सतत आनंदी, त्याचे पुत्र चांगली राहतील, त्याची पत्नी मृदू बोलेल. कांता मृदुभाषिनी, कांता म्हणजे पत्नी, मवाळ बोलणारी पाहिजे. काय कायच्या बायका बोलल्यावरच खाली बसतंय, अशा भिताड पडल्यासारखं बोलतात. मृदू तर लांबच, कशाचं मृदून मवाळ. म्हणून अशोक महाराज तुम्ही बरे आहेत आपलं, आमचं झालंय अवघड आहे. हे बघा गुरुजी, सध्या कसं आहे, ज्याचं झालंय का, आता आमचं झालंय, तर आमचे मित्र म्हणतात अरे माझा मेळ लाव की फिरतोस तुला. ज्याचं झालं नाही ती म्हणते मेळ लाव, आणि ज्यानं मेळ लावलाय ती म्हणते उगच पडलोय ह्याच्यात, उगच मेळ लावलाय. अवघड आहे अवघड. मिळाली तर चांगली असावी, नाहीतर मग संसारात दुःखच आहे महाराज, कारण संसारच दुःख मुळे महाराज. म्हणून आनंद त्या घरामध्ये. कांता मृदुभाषिनी, ज्याचे मुलं चांगले, पत्नी आज्ञाधारक आहे, ज्याचे सेवक आज्ञाधारक आहेत, तो संसार चांगला आहे. आणि पुढे ऐका, पुढे सांगितलं आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहम. ज्या घरामध्ये शुद्ध शाकाहार सेवन केला जातो, ब्रह्मा विष्णू महेश या देवतेची नित्य सेवा केली जाते, या घरात सेवा आहेच. अखंड भजन आहे आमच्या कोळी साहेबांच्या घरामध्ये. रात्री इथं भजन केलं, घरी बी हे विठ्ठल रुक्माई दोघच कळमला, भजन केल्याशिवाय झोपत नाही ती. कुणी असू नसू दोघच विठ्ठल रुक्माई, कधी बी जा. पंचपदी का होईना करणार आमचे साहेब दीपक महाराज, आणि मग झोपणार कोळी साहेब. निष्ठा आहे महाराज, दोघेच जण. कधी गेलं की भजन, आणि मी कधी गेलं की उपाशी कधी लावत नाही. तुम्ही मला त्या दिवशी फोन केला, कुठे आहे म्हणलात, मी कोळी साहेबांच्या घरी जेवण करू. तुम्ही म्हणलात कुठे येऊन तिकडं कळमला जेवाय गेले का, काय परवडणार आहे. प्रेम आमचं काय, प्रेम आहे साहेबांचं आमचं. म्हणून आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहम आणि साधू संगम उपासते सततम धन्यो गृहस्थाश्रम. आणि नित्य साधू संतांचा संघ ज्या घरामध्ये आहे, असं घर म्हणजे आमच्या कोळी साहेबांचं आहे. नित्य रामकृष्ण महाराजांचा सहवास, नागनाथ बाबांचा सहवास. म्हणून तो गृहस्थाश्रम कसा आहे, धन्य गृहस्थाश्रम हा, असा गृहस्थाश्रम धन्यतेस पात्र ठरतो. म्हणून तुकोबराय म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे. महाराज, आणि हे कमवलेलं धन काय केलं पाहिजे, गठुडं बांधून इथंच ठेवलं पाहिजे का, काय घेऊन जायचं का सोबत, नाही घेऊन जायचं. मग महाराज म्हणतात उदास विचारे वेच करी. कमवलेलं धन ते उदास वृत्तीने त्याचा वेच म्हणजे खर्च केला पाहिजे. कुठे केला पाहिजे, पैसा कुठे खर्च करावा हे लोकांना याचं ज्ञानच नाही. ईश्वरानं तुम्हाला दिले ना भरपूर, एखाद्याला दिले ना भरपूर, कुठे पैसा नाही तोपर्यंत काही वाटा सापडत नाहीत. पण गुरुजी पैसा आला की माणसाला अनेक वाटा सापडतात, अनेक वाटा. पैसा महाराज खर्चू नाही तिथं, पैशाचा विनियोग करू नाही तिथे विनियोग करतो महाराज, आणि पुन्हा पापाला कारणीभूत ठरतो. पापाचं गाठोड तयार होतं आणि पुन्हा भोग पाठीमागे लागतात. एवढा कमवतो एवढा कमवतो, किती पळतो आणि कसं पळतो, नीतीने पळतो का अनितीने पळतो, किती लुटायला लागलो तर आपण, हे सुद्धा त्याला कळत नाही. आणि ज्या वेळेला आयतं बसून खाण्याची वेळ येते, आयतं बसून खाण्याची वेळ येते, तेव्हा ठेच लागते, अटॅक येतो, निघून जातो. ही नियतीचा खेळ आहे महाराज. यालाच काय म्हणायचं, पाप. खायच्या टायमाला खाऊ देत नाही देव. साखर कारखानाचा चेअरमन, आमचे 80 वर्षाचे वारकरी नांगरटीत पडले की झोपतात सोहळ्यामध्ये. तिथं काय गादी नाही, फॅन नाही, तक्क्या नाही, काय नाही. 80 वर्ष तरी शुगर नाही, काय नाही. गुलाबजामुन चेअरमनच्या समोर येऊ द्या, 10-10, 20-20 गुलाबजामुन. आणि चेअरमन गुलाबजामुन फक्त बघायचा, आनंद घ्यायचा, खायचा नाही. टळा 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 पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळे याचे भूक नव. महाराज डॉक्टरने सांगितले गोड खायचं नाही. मग हे थोडं तिखट घ्या की भाजी छान आहे, तिखट बी खायचं नाही म्हणले, नाही तर तुमचा मूळ याद्याला त्रास होईल म्हटले. तिखटही खायचं नाही, मग काय खायचं, कढी घ्या ना. आंबटही खायचं नाही म्हटले, आंबटही नाही खायचं. काय खाता मग, काय नाही म्हटले, बिगर मिठाची भाजी, पाण्यावनी, तिखट नाही, त्याच्यात काही नाही. हो, असं माझ्या वाट्याला खायचं आलंय म्हणले. अर्थात मी का सांगतो, जीवनामध्ये चांगलं वागा, चांगलं कमवा, चांगलं कर्म करा, जेणेकरून रात्री झोपताना चांगली झोप येईल. असं दिवसभर चांगलं काम करा, हेच या कीर्तनातून संदेश आहे. नाहीतर आम्ही दिवसभर असं काम करतो की झोप लागायची वाट बघावी लागते, झोपच लागत नाही आम्हाला. का,
लय दिवसभर काय काय कुटाने केलेले असतात महाराज. गोळ्या खाऊन झोपावं लागतं पैशावाल्यांना, गोळ्या खाऊन झोपावं लागतं तरी सुद्धा झोपा येत नाहीत. सोन्याचा क्वाट आहे पण झोप सोन्याची नाही, लक्षात ठेवा साहेब. झोप सोन्यासारखी येत नाही. डोक्यामध्ये विचार आहेत, प्रत्येकाकडे भरपूर आहे पण स्थिर नाही. मनुष्य स्थिर नाही महाराज. अस्थिर आहे, प्रत्येक जण अस्थिर आहे, प्रत्येकाचं मन चंचल झालंय. म्हणून या वारकरी संप्रदायाची गरज आहे, संतांच्या विचाराची गरज आहे, या कीर्तनाची गरज आहे समाजाला. म्हणून आज आपल्या धर्माविषयी निगेटिव्ह राहू नका, आपल्या धर्माविषयी पॉझिटिव्ह राहा, आपल्या संतांविषयी चांगल्या विचाराने जीवन जगा, संतांच्या सानिध्यात राहा. आणि जर या प्रवाहातून बाहेर जाताल तर जीवनात तुमच्या पदरात दुःख पडल्याशिवाय राहणार नाही महाराज. वाईट काम करा पण देवाला धर्माला धरून करा, तुमचं चांगलं होईल. मला वाईट करा असं म्हणायचं नाही. सजन कसाय विकू लागे मांस, सजन कसाई कसायाचा धंदा होता पण भगवंत त्याला मांस विकू लागले, त्याचा भाव शुद्ध होता. वाईट काम करा पण देवाला धरून करा. वाईट काम तुमचं एक दिवस चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. विडाला विठाला विठाला. म्हणून महाराज म्हणतात, कमवलेलं धन उदास विचारे वेच करी. कमवलेलं धन जवळच न ठेवता, स्वातंत्र्य आहे तोपर्यंत त्याचा वेच करा, खर्च करा. एकदा पारतंत्र्यात गेल्यावर भरपूर आहे पण पारतंत्र्य देण्याची इच्छा आहे, दान धर्म करण्याची इच्छा आहे पण आता देऊ शकत नाही. आणि काही कडे काहीच नाही पण देण्याची इच्छा आहे पण जवळ काहीच नाही. असे अनेक प्रश्न आहेत. म्हणून महाराज म्हणतात, कमवलेलं धन सत्कार्याला लावा, दान धर्म करा. मंदिराला, जो मंदिर बांधत असेल त्या मंदिराला दान द्या. एक साधू महाराज, भूक लागली, एका गावामध्ये गेले. खूप भूक लागली. कोणी म्हणायचं माझ्या घरी जेवायला, माझ्या घरी जेवायला. साधू महाराज म्हणले, माझ्या 3 प्रश्नाचं उत्तर जो देईल त्याच्या घरी मी भोजनासाठी येईल. का सांगा तुमचे प्रश्न काय आहेत. त्या साधूने विचारले एका ग्रस्ताला, तुला मुलं किती, तुला मुलं किती, तुझं वय काय आणि तुझ्याकडे प्रॉपर्टी किती. 3 प्रश्न. तुझ्याकडे प्रॉपर्टी किती. त्याने सांगितलं, माझ्याकडे 1,51,000ची प्रॉपर्टी आयुष्यात. किती गुरुजी. 1,51,000ची. गावचे लोक म्हटले, महाराज हा मोठा सावकार आहे. म्हणले कोट्याधीश नाही तर अब्जाधीशेन म्हणतो 1,51,000. तो म्हटला, महाराज बरोबर आहे, मोठा सावकार आहे पण माझ्या आयुष्यात, ऐकताय ना, माझ्या आयुष्यात 1,51,000 दान धर्म करण्यात वाटले आजपर्यंत, मंदिराला याला त्याला. म्हणून माझी खरी प्रॉपर्टी कोणती, 1,51,000. तुम्हाला मुलं किती. साधूने विचारलं. तो म्हटला एकच आहे. गावातले लोक म्हटले, याला 3 मुलं आहेत, हा खोटं बोलतो महाराज आणि म्हणतो 1 मुलगा. तो म्हटला, महाराज बरोबर आहे, 3 मुलं आहेत पण 2 असून नसल्यासारखे, जिवंत असून मेल्यासारखे. एकच चांगला सद्गुणी म्हणून एकच सांगितलं. शेवटचा प्रश्न साधूने विचारला, तुमचं आयुष्य किती, वय किती. तो म्हटला 15 वर्ष. होता 65 वर्षाचा. होता किती वर्षाचा, 65 वर्षाचा. 65 वर्षाचा म्हातारा झालाच. अरे 2 प्रश्न झाकायसारखे होते, हे झाकायसारखं आहे का. दिसायला 65 वर्षाचा म्हातारा सांगतो 15 वर्ष आयुष्य. हो महाराज बरोबर आहे. 50 वर्ष, 10 वर्ष बालपणात गेले, 40 वर्षे करू नये ती क्रिया करण्यात, वागू नये तसं वागण्यात, पाहू नये ते पाहण्यात, खाऊ नये ते खाण्यात, पिऊ नये ते पिण्यात, लुटमार केली, लोकांना त्रास देण्यात आयुष्य माझं बर्बाद झालं. परंतु 50 ते 65 हा 15 वर्षाचा काळ तुमच्या सानिध्यात गेला, साधू संतांच्या संगतीत गेला, नामस्मरणाला लागलो. म्हणून माझं खरं आयुष्य, खरा काळ कोणता धन्य असेल तर 50 ते 65 मधला काळ धन्य आहे. म्हणून मी सांगितलं माझा आयुष्य 15 वर्षाचा आहे. म्हणून मी का सांगितलं, त्याने आयुष्यात भरपूर कमवलं पण 1.5 लाख रुपये आयुष्यामध्ये दान धर्म केला म्हणून खरी संपत्ती त्याची ती. म्हणून तुकोबराय म्हणतात, उदास विचार वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. आणि कमावलेलं धन उदास वृत्तीने जर सत्कार्यासाठी त्याचा खर्च केला तर परिणाम काय होईल. दुसरं चरण, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. हा उत्तम भोगील जीव खाणे,
उत्तम भोगील जीव खाणी उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी उत्तम भोगील जीव खाणी उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती एक पावेल विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई. आणि अशा प्रकारे उत्तम नीतीचा व्यापार करून जर धन कमवलं आणि कमवलेलं धन जर सत्कार्यासाठी देव देश धर्मासाठी त्याच्यातला काही वाटा लावला तर तो जीवात्मा तुकोबर आहे म्हणतात तो कुठे जाईल. उत्तमचे गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी तो उत्तम गतीला प्राप्त होईल. उत्तम योनीमध्ये त्याचा जन्म होईल. माणसासारखा त्याला जन्म मिळेल आणि त्याला उत्तम उत्तम भोग त्याला भोगण्यासाठी त्याला प्राप्त होतील. म्हणून महाराज म्हणतात उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. महाराज म्हणतात परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. झालं कीर्तन दूर लागायला थोडक्यात आटोपतो काळजी करू नका लक्ष द्या. परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरे म्हणतात गृहस्थ आश्रमामध्ये जीवन जगत असताना परोपकारी आपलं कर्तव्य आहे. दारात एखादा अतिथी आलाय त्याला दान धर्म करणं आपला धर्म आहे. अर्धी भाकर खात असताल तर चतकोर त्याला द्या. आता माझ्या ज्ञानेश्वरी पाटे गाथा पाटे कीर्तन करतो आणि माझ्या दारात भिकाऱ्याचे 4 लेकर आले गुरुजी ओ गणेश महाराज वाटीभर भाजीन 2 भाकरी मिळतील का. आणि मी त्याला काय म्हणतो हे पुढं उठलं की माझंच घर दिसतं का तुला. आणि मी काय म्हणतोय ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पसायदानाने सांगता करतोय जे खळांचे व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू. आणि त्याला म्हणते हे पुढं. पण माझ्या बायकोला ज्ञानेश्वरी गाथा कशाला म्हणतात माहीत नाही. पण तिने सांगितलेलं असं भिकाऱ्यांच्या लेकरांना बाळांनो याच्या ज्ञानेश्वरी पाठे कीर्तन करते पण उपयोग नाही. तुम्ही रोज पाठीमागच्या दरवाजा वाटे येत जा. तुमच्यासाठी वाटीभर भाजी आणि 2 भाकरी काढून ठेवलेल्या असतील. माझ्या बायकोला ज्ञानेश्वरी कशाला म्हणतात माहीत नाही. गाथा कशाला म्हणतात माहीत नाही. पण तिच्या वागण्यात गाथा आहे. तिच्या वागण्यात ज्ञानेश्वरी ही उत्क्रांती हा उत्कर्ष जीवनामध्ये घडला पाहिजे. तोपर्यंत खऱ्या अर्थाने महाराज परिवर्तन समाजामध्ये नाही ते एवढं होऊन का उपयोग नाही. अर्थात आपला धर्म आहे अतिथी देवो भव. परोपकार केला पाहिजे प्रपंच करत करत. 8 वर्षाचा शिवबा शिवनेरच्या दारात खेळत होता. दारातून 4 अतिथी भुकेलेले चाललेले 4 हरिजनाचे लेकरं चाललेले. शिवबा कोणाचा रे किल्ला शिवनेरी किल्ला कोणाचा किल्ला. 8 वर्षाचं पोरगा. मला वाटतं माझ्या पोराला जर विचारलं कोणाचा बंगला तर ते सांगेल माझा आहे बंगला. पण 8 वर्षाचा शिवबा 8 वर्षाचे शिवाजीराजे पण काय व्यापक बोध त्यांच्या जीवनामध्ये तयार झालता. काय विशाल अंतकरण होतं. आपलाच एक किल्ला. राजे काय म्हणतात आपलाच एक किल्ला. बोला की बाळून काय काम. शहाजी राजांचा पुत्र. 15 दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा कण नाही रे शिवबा. खूप भूक लागली. डोम उसळला पोटामध्ये. काही खायला मिळेल का. 8 वर्षाचं पोरग धावतच जात. हे विश्वची माझे घर वसुधैव कुटुंबकम जगदाकारी झाली सत्ता. मा साहेब दारात 4 अतिथी आलेत भुकेलेले आणि विचारतात 2 भाकरीन वाटीवर भाजी मिळेल का. ऐका बरं का. तळपायाच्या मस्तकाला गेली जिजाऊ मा साहेबांची. काड दिशेने शिवबाच्या गालात लावली. शिवाजीराजे उद्गारले मा साहेब काय गुन्हा केला काय अपराध केला. तुम्ही मला संस्कार दिले. अतिथी देवो भव. दारात आलेल्या अतिथीने विचारलं 2 भाकरीन वाटीवर भाजी मिळतील का. काय गुन्हा केला काय अपराध केला. मा साहेबांनी उत्तर दिलं ते अतिशय महत्वाचं आहे. मा साहेब म्हणतात शिवबा तू अजून माझ्या दुधाची परतफेड नाही करू शकला. तू अजून माझ्या दुधाच्या उपकारातून उपकृत नाही होऊ शकला. तू जर मला न विचारता दारात आलेल्या अतिथीला घरात घेऊन आला असतास न विचारता दुर्डीतली भाकर त्यांना घेऊन दिली असती किंवा न विचारता त्यांना घरात घेऊन आला असता तर माझ्या दुधाचा खरा पुरुषार्थ समजलं असतं. हे महान संस्कार त्या मातेने त्या मुलावर दिले ते महाराज. आलं का लक्षात. परोपकारी परोपकारी परोपकार केला पाहिजे. गंगा वाहते सागराला जाऊन मिळते पण डायरेक्ट मिळत नाही. वाहत असताना परोपकार करते. फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. अनेक जणांना पापातून मुक्त करते. पिण्यासाठी पाणी देते. आपल्या काठावर असणारे झाडं झुडपं यांचं पालन पोषण सागराला जाऊन मिळते. तशी रूपी गंगा वाहत असताना परोपकार करत करत वाहिली पाहिजे.
आणि सागराला जाऊन मिळाली पाहिजे, तेव्हाच मानवाची जीवनरूपी गंगा खऱ्या अर्थाने उदात्त आणि व्यापक होईल महाराज. म्हणून आपल्या जीवनामध्ये परोपकार घडला पाहिजे. फार नाही, एखाद्याला जेवण नाही, पाणी तरी द्या, गोडभर पाणी तरी द्या. पाणी बी नाही देता आलं तर शास्त्र सांगतं 2 चांगले शब्द द्या. काय द्या? 2 चांगले शब्द बोला. हा सुद्धा काय आहे? परोपकार आहे महाराज. एकतर जे भोजन द्या, नाही देता आलं तर पाणी द्या गोडभर, आणि पाणी बी नाही देता आलं तर 2 शब्द चांगले बोला, या बसा. हा सुद्धा काय आहे? परोपकार आहे महाराज. आणि ज्याला एवढं बी जमत नाही, मला वाटतं मग त्याच्यापेक्षा जनावरं लय चांगली, आणि खरंच चांगली. जनावरांनी धर्म सांभाळला, पण माणूस महाराज नको त्या थराला आज गेला महाराज. हत्ती पुढे किती मांस टाका, हत्ती मांस भक्षण करत नाही, गवताची पेंडीच खाईल. सिंहापुढे किती गवत टाका, तो गवत खाणार नाही, तो शिकार करूनच खाणार. त्यांचा धर्म त्यांनी सोडला नाही. बुभुक्षिता नैव तृणम चरंती एवं कुलिना व्यसनाभिभूता ननीच कर्माणी समाचरंती वनेपि सिंहा मृगमांस भक्षिनो. त्यांचा धर्म त्यांनी सांभाळा, पण आम्ही वागू नाही तसे वागू लागलो, खाऊ नाही ते खाऊ लागलो, पिऊ नाही ते पिऊ लागलो, आणि आम्ही सुखाची इच्छा करू लागलो. सुख कधीच मिळणार नाही महाराज. म्हणून आमच्या जीवनामध्ये प्रपंच करत असताना नुसता प्रपंचच नाही करायचा, तर प्रपंच करत करत थोडा तरी तुका म्हणे फार, म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार, तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपावा. या जगामध्ये बघा 4 गोष्टी: परोपकार आहे, फलंती वृक्षा परोपकार आहे, दुहंती गावा हा परोपकार आहे, वहंती नद्या हा परोपकार आहे, सताम विभूतया हा. नदी वाहते परोपकारासाठी, वृक्ष फळ देतात परोपकारासाठी, गाय दूध देते परोपकारासाठी. गाय म्हणते, दादा जन्मदाते आई तुला आयुष्यभर दूध नाही देऊ शकली, मी तुला आयुष्यभर दूध दिलं, आणि तू मला आता मी निकामी झाले की कसायाच्या हातात देऊ लागला, खटकाला देऊ लागला. काय अपराध केला, काय गुन्हा केला? गोमाता वाचली पाहिजे. आणि परोपकार आहे सताम विभूतया. संत येतात ते परोपकारासाठी येतात. म्हणून 4 वर्ग आहेत. एक वर्ग असा आहे फक्त स्वार्थी, फक्त स्वार्थी. दुसरा स्वार्थही नाही परार्थी नाही. तिसरा स्वार्थी परार्थी, आणि चौथा केवळ परार्थी. नंबर 1 फक्त स्वार्थ. मीच शहाणा, गावात कोणाला अक्कल नाही. मीच शहाणा, मीच शहाणा. गावचा ग्रामपंचायत आपल्याच हातात, साखर कारखान्याचा चेअरमन आपलाच जाव आहे, गावच्या अंगणवाडीची मदतनीस आपलीच बायको, सगळं माझं, सगळं माझं, मीच मीच. स्वार्थ, याला काय म्हणायचं? फक्त स्वार्थ. दुसरा वर्ग असा आहे स्वार्थही नाही आणि परार्थ नाही, फक्त इच्याची नांगी. त्याला स्वार्थही नाही परार्थ नाही, फक्त चांगले कुठे काही चाललं की डंका हाणायचा आणि हाणून पाडायचं. स्वार्थही नाही परार्थी नाही. तिसरा वर्ग स्वार्थी आहे आणि परार्थी आहे. काय? गाय चारा खाते स्वार्थ आणि दूध देते परार्थ. बैल काम करतो स्वार्थ, चारा खातो स्वार्थ आणि जमीन पिकवून देतो परार्थ. आणि चौथा वर्ग असा आहे तो केवळ परार्थी आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. म्हणून महाराज म्हणतात